दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या प्रत्येकांना हे खूप प्रसिद्ध गाणं माहीत असेल, इंग्रजी गाणं. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीजस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. बऱ्याच वर्षापूर्वी मिशनरी ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस ते एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी एका ख्रिस्ती काही लोकांना सुवार्ता वगैरे सांगितली आणि एका कुटुंबाने ते विश्वासणारे झाले. परंतु हळूहळू ज्यावेळेस तो प्रसार व्हायला लागला त्यावेळेस बऱ्याच त्या जे पुढारी लोक होते त्या ठिकाणी जे गावचे पुढारी वगैरे होते त्यांनी ह्या जो प्रथम विश्वासणारा झाला होता त्याला पकडलं आणि त्याचा अतोनात छळ केला. परंतु त्याला अगोदर मारलं नाही, परंतु त्याच्या कुटुंबाला त्यांनी मारलं आणि त्याच्या गावकऱ्यांना मारलं. परंतु तरीही त्यांनी विश्वास ठेवण्याचं सोडलं नाही आणि त्यावेळेस त्यांनी हे गाणं गायलं होतं, आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीजस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, बऱ्याच वेळेस जेव्हा विश्वासणाऱ्यांचे जीवन आपण बघतो नेहमी कठीण असतं, सोपं नाही आहे. ते जीवन, ख्रिस्ती जीवन जगणं हे सोपं नाही आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला संकट, त्रास हा असणारच आहे. शैतान जो आहे हा कुठलंही काम आपल्याला सहजासहजी करू देणार नाही. परंतु येशूने म्हटलं आहे की धीर धरा, ह्या जगामध्ये तुम्हाला त्रास होईल परंतु धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे. धीर धरून आपल्याला आपलं कार्य करायचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की देवाचा मार्ग खूप सोपा आहे. देवाचा मार्ग सोपा नाही आहे. देवाच्या मार्गाने चालणं हे सोपं नाही आहे. देवाचं काम करणं हे सोपं नाही आहे. परंतु संकट येणार आहेत, परंतु असं नाही की देव आपल्याबरोबर नसणार आहे. प्रत्येक वेळेस देव आपल्याबरोबर असणार आहे. देवाचं वचन असं सांगतं की तू पाण्यातून चालशील पण त्या तुला बुडवणार नाही. तू अग्नीतून चालशील परंतु त्या तुला भाजू देणार नाही किंवा पोळवणार नाही. लक्षात ठेवा, याचा अर्थ आपल्याला पाण्यातून जावं लागणार आहे, अग्नीतून जावं लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला नाश होणार नाही. आपल्याला संकट येतात, त्यामधून धीर निर्माण होतो आणि धीर निर्माण झाल्यानंतर विश्वास निर्माण होतो. आपल्या जीवनाचे जो संकट आहे त्याचं ओझं जे आहे हे आपल्याला मोडून टाकण्यासाठी नाही आहे, तर देवासमोर वाकण्यासाठी आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचा 1 अध्याय 2 वचन, जेम्स चॅप्टर 1 and verse 2. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.